शिवडी वरळीमध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय। शिवडी वरळीमधील बंडखोरी अखेर निलेश राणे यांनी मोडीस काढली। शिवडीतील 7 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर वरळीतल्या 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला आहे। तर कोणत्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे पाहूयात। शलाका पाटील वॉर्ड क्रमांक 203 मधून अर्ज मागे घेतला। बंडखोरी शमलेली आहे। वॉर्ड क्रमांक 203 च्या बंडखोर तृप्ती गणेश अडिवरेकर यांनी अर्ज मागे घेतलाय। वॉर्ड क्रमांक 203 मधून आकांक्षा गावडेंनी आपला अर्ज मागे घेतला। वॉर्ड क्रमांक 205 मधून दीप्ती माळकरांनी सुद्धा आपला अर्ज मागे घेतलेला आहे। तर वॉर्ड क्रमांक 206 मधून शेखर मोकल यांनी अर्ज मागे घेतला। वॉर्ड क्रमांक 206 मधून राहुल यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या सुलेखा चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली। प्रभाग क्रमांक 5 मधून सुलेखा चव्हाण यांचा विजय झाला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दीप्ती जाबर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं त्यांचा विजय झालेला आहे। तर ठाण्यामध्ये शिवसेनेच्या सुलेखा चव्हाणांची बिनविरोध निवड झाली। प्रभाग क्रमांक 5 मधून सुलेखा चव्हाण यांचा विजय झाला आहे। भाजपमधील बंडखोरीवर कायम असलेले उमेदवार दिव्या ढोले वॉर्ड क्रमांक 60 मधून बंडखोरीवर ठाम आहे। शिल्पा केळुसकर यांची बंडखोरी कायम आहे, तर जान्हवी राणे या वॉर्ड क्रमांक 205 मधून लढण्यावर ठाम आहे। नेहल शाह या वॉर्ड क्रमांक 177 मध्ये बंडखोरीवर ठाम आहे। जान्हवी पाठक यांनी केलेली बंडखोरी कायम आहे, तर जितेंद्र कांबळे यांनी वॉर्ड क्रमांक 192 मध्ये बंडखोरी कायम ठेवली आहे। आमचे प्रतिनिधी चेतन जोडले जातात आहे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, काहींची बंडखोरी शमवण्यात यश आलंय, मात्र काही उमेदवार हट्टाला पेटलेले आहेत आणि बंडखोरी कायम ठेवली आहे। निश्चितच शुभम, जवळपास बहुतेक ठिकाणी जरी बंडखोरी शमवण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आलं असलं तरी काही मतदारसंघांमधले बंडखोर आहेत ते ठाम दिसून येत आहे। विशेष करून शिवडीमध्ये आपण पाहिलं असेल जान्हवी राणे, वर्सोवामध्ये आपण पाहिलं असेल दिव्या ढोले असतील, ही बडी नावं आहेत भाजपमध्ये। इतकंच नाही तर वडाळ्यामध्ये माजी नगरसेविका असलेल्या नेहल शाह यांनी देखील आपली बंडखोरी कायम ठेवलेली आहे। या बड्या नेत्यांची भेट खुद्द मंत्री आशिष शेलार यांनी जाऊन घेतलेली होती, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र ही शिष्टाई कुठेतरी कामाला आली नाही आणि ही बंडखोरी आज कायम राहिल्याचं दिसत आहे। परिणामी आता या ठिकाणी कुठेतरी भाजपच्याच उमेदवारांना भाजपच्याच बंडखोरांचा सामना करावा लागू शकतो। परिणामी आता या बंडखोरांविरोधात कुठेतरी छुपा प्रचार करताना भाजप काय काळजी घेतं हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र तूर्तास तरी या उमेदवारी अर्ज घेण्याच्या तारीख संपल्यानंतर आता त्यांना घरात थांबून अधिकाधिक डॅमेज कंट्रोल करण्याचं काम भाजप कशा प्रकारे करणार हेही पाहणं महत्वाचं असेल। शुभम, चेतन, अत्यंत महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर काही ठिकाणी उमेदवारांनी आपली बंडखोरी कायम ठेवलेली आहे। शिल्पा केळुसकर यांनी देखील बंडखोरी कायम ठेवली। दिव्या ढोले वॉर्ड क्रमांक 60 मधून बंडखोरीवर ठाम आहेत। शिल्पा केळुसकर यांची सुद्धा बंडखोरी कायम आहे। भाजपमधील हे बंडखोर आपण पाहतोय। 205 वॉर्ड क्रमांकामधून जान्हवी राणे लढण्यावर ठाम आहेत। नेहल शाह या वॉर्ड क्रमांक 177 मध्ये बंडखोरीवर ठाम आहेत। जान्हवी पाठक वॉर्ड क्रमांक 180 मध्ये बंडखोरीवर कायम आहेत, तर जितेंद्र कांबळे यांचा वॉर्ड क्रमांक 192 आहे, त्यामध्ये त्यांनी बंड केलेला आहे, ते बंडखोरीवर ठाम आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।